ब्रेकिंग न्यूज। बीडमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाकडून अत्याचार, पीडितेच्या आईवर ग्रामस्थांचा दबाव, महाराष्ट्र हादरला। पहा सविस्तर बातमी। 11 नोव्हेंबर रोजी ही अत्याचाराची घटना घडल्यानंतर तब्बल 4 दिवस मुलीला उपचारासाठी गावकऱ्यांनी जाऊ न दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे। बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार पोलीस ठाणे हद्दीतून एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। येथील एका 5.5 वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। पहा सविस्तर बातमी। नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। बाळ शाळेमध्ये गेलेलं होतं। सकाळी 10ला शाळेमध्ये गेलेली होती माझी मुलगी आणि ती 4:30ला शाळेतून आली। माझ्या सासूबाईला सांगितलं होतं मी जाताना की माझ्या मुलीवर लक्ष ठेवा म्हणून। तर त्या शाळेतून आली, त्यांनी मस्तीला खायला दिलं, जेवण दिलं, कपडे बदलले। माझी मुलगी 5:15च्या दरम्यान बाहेर लेकरामध्ये खेळायला गेली। लेकरामध्ये खेळायला गेल्याच्या नंतर ते मुलगा कुठून काय वरून काहीतरी कापसाचा बोध घेऊन आलता का काय, त्यांनी तिला उचललं, हौदामध्ये टाकलं। आणि तिने संध्याकाळी मला येऊन आल्याच्या नंतर रडायला लागली। तिची आजी म्हणली, मी म्हणलं काय झालं ग बाई? ती म्हणली मला आशेने असं केलं। म्हणलं काय करावं आता, काय मला काही सुचना। मी आई वडिलाला तिच्या दाखवलं, त्या मुलाच्या आई वडिलाला। मुलाचे आई वडील म्हणले तुम्ही काय करायचं आता, गप शांत बसायचं असं। त्यांनी असं धमकी वगैरे दिली मला, म्हणून मी मग तसं म्हणल्यावर आम्ही 2-4 दिवस घरीच थांबलोत ना, भीतीप्रमाणे। भीती वाटली आम्हाला, हाणाय मारायची भीती वाटल्यानंतर आम्ही 4-5 दिवस घरीच बसलो, काहीच म्हणलं नाही। मग त्याच्यामुळं नंतर मग काय झालं, माझी मुलगी रडायची, करायची, मम्मी मला दुखतंय, मला दवाखान्यात ने जा म्हणून मी म्हणायचे थांब बाळा, मी घरातच रडायची। 4 दिवस रुग्णालयातच घेऊन गेलो नाही। आणि नंतर मग 4थ्या दिवशी नेली आम्ही दवाखान्यामध्ये, तर प्रायव्हेटमध्ये नेली तर ते म्हणाले खाजगी ते सरकारीमध्ये न्या। 2 दवाखाने फिरलो पण कुठंच घेतलं नाही। सरकारीमध्ये म्हणले पोलीसकडे जा, पोलीस म्हणले FIR पाडावं लागेल। त्याच्यानंतर मग मी म्हणलं जवळचे लोक आपल्याला मारहाण करतील, म्हणून आम्ही पुन्हा वापस आलो। वापस आल्याच्या नंतर तर लोकांनी म्हणले, गावकरी म्हणले आम्हीच तुझ्या मुलीला न्याय मिळवून देऊ, नको असं करू, नको तसं करू, सगळे सांगायला लागले, असं तसं बोलायला लागले। सगळ्या गावकऱ्यांनी मिळून, कार्यकर्त्यांनी मिळून बैठक घेतली। बैठकीत म्हणले तुझ्या मुलीला आम्ही न्याय मिळवून देऊ, चुकलं आता माफ कर। मुलाचा बाप माझ्या पायावर लोळायला लागले, म्हणले पदर पसरित होत, नको तू अशा गोष्टी करू, नको आमच्या असं, नको एवढ्या वेळेस माफ कर असं म्हणले मला। नंतर मी म्हणलं जाऊ द्या ठीक आहे, म्हणलं काय ती ठरा म्हणलं। आणि मग त्यांनी सगळ्या गावकऱ्यांनी मिळून म्हणले तुझ्या मुलीला न्याय मिळवून देऊ म्हणले। माझ्या मुलीला म्हणले तुला पैसे देऊ काय, म्हणले 4-5 लाख रुपये तू ठरवले त्यांनी, आणि म्हणले तुझ्या मुलीला दवाखान्यात नेऊ, आम्ही मुलगा हातापार ठेवू, अशी शिक्षा करून तुझ्या मुलीला न्याय मिळवून देऊ। गावकरी लोक म्हणले मागणी माझी आहे की मला सरकारने म्हणजे माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यावा, त्या पोराला काय ती कठोर शिक्षा द्यावी। मी तिकडे गेले, पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर ते म्हणजे त्या पोराच्या वडिलांनी तसं म्हणल्याच्या नंतर गावकऱ्यांनी आम्हाला सगळ्यांनी ठरवून म्हणले अशाने अशी आपण शिक्षा दिली। तर मी म्हणलं ठीक आहे, मला पैसे वगैरे नको आहे, माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या। तर त्या मुलाच्या बापानी म्हणलं